नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण नवलकुलची भाजी तयार करतोय. तर नवलकुलला आम्ही अलकुलसुद्धा म्हणतोय. तर इथे बघा, आपण नवलकुलची पानं पहिली काढून घेतोय आणि पानांची सुद्धा मी भाजी बनवणार आहे. आणि हा जो गड्डा आहे अलकुलचा, त्याची सुद्धा भाजी बनवणार आहे. तर पहिली आधी सगळी पानं काढून घेऊया आपण. आणि त्यानंतर ह्या नवलकुलच्या वरती एक कडक साल असतं. जसं बटाट्याच्या वरती साल असतं तसं, पण बटाट्याचं कडक नसते, पण ह्याचं खूप कडक साल असतं. तर ते ठेवलं तर शिजायला जास्त वेळ लागणार. तर आपण साल काढून टाकूया ह्याच्यावरचं जे कडक आहे ते. आणि शक्यतो कोण साल वापरतच नाही आहे ह्याच्यावरचं. तर पहिलं ह्याला व्यवस्थित सोलून घेऊया आपण. तर इथे बघा, मी साल काढून घेते आणि त्यानंतर आतमधचा जो भाग आहे त्याच्या बटाट्यासारख्या फोडी करणार आहे. तर इथे आपलं साल काढून झालं आहे बघा. आता ह्याच्या आपण फोडी तयार करून घेऊया. तर इथे बघा, मी असं नवलकुल कट करते आहे आणि ह्याच्या छोट्या छोट्या पातळ फोडी करणार आहे. कारण बटाटा थोडा जाड ठेवला तरी चालतो, पण ह्याच्या पातळ जेवढ्या फोडी कराल तेवढा हा नवलकुल पटकन शिजणार आहे. त्याच्यामुळे आपण पातळ पातळ एकदम स्लाईस टाईप करून घेऊया. तर इथे अशा मस्तपैकी मी नवलकुलच्या फोडी तयार केल्या आहेत बघा. आणि इथे आपला असा नवलकुल कट करून झालेला आहे. आता आपण ह्याच्या फोडणीची तयारी करूया. मी डाळ ही भिजत घातली आहे, ती पानांच्या भाजीसाठी घातली आहे. तर आपण पानांची भाजीसुद्धा तयार करणार आहोत. तर इथे बघा, फोडणीमध्ये आपण तेल टाकलं आहे, मोहरी टाकली आहे, हिंग टाकला आहे, थोडासा कांदा टाकतोय आपण बघा. आणि छान असा कांदा परतून घेऊया लाल होईपर्यंत, जेणेकरून कांद्याचा कच्चटपणा जायला पाहिजे. तर इथे असं कांदासुद्धा आपण छान परतून घेतोय. त्यानंतर ह्याच्यात आपण बघा हळद टाकतोय आणि आपला मालवणी मसाला टाकतोय. तो सुद्धा फोडणीमध्ये छान असा परतून घेतोय बघा आपण. आणि त्यानंतर आपण कट केलेला जो अलकुल आहे तो टाकतोय. तर इथे अलकुलसुद्धा छान असं आपण परतून घेतोय. तर आपल्याला अलकुलमध्ये ना थोडं पाणी टाकावं लागणार आहे. बटाट्याची भाजी न पाणी टाकता सुद्धा शिजते, पण अलकुल थोडा कडक असतो, त्याच्यामुळे शिजायला वेळ लागतो. आणि पाणी मी ह्याच्यात टाकताना गरमच पाणी टाकणार आहे. आणि ही जी भाजी आहे ती अगदी जसा बटाटा गिळगिळीत होतो तशी होणार नाही आहे. शिजली तरी अशीच राहणार आहे, पण छान शिजतो अलकुल. आणि अलकुल जेव्हा घेताना ना छोटे गड्डे असतात ते घ्यायचे. मोठा घेतलात तर तो खूप कडक असतो, जून असतो, तयार झालेला असतो, त्याच्यामुळे तो शिजत नाही. तर इथे बघा, मी झाकण्यावर सुद्धा पाणी टाकलं आहे, कारण जेणेकरून जर आपल्याला पाणी लागलं तर आपण हे गरम पाणी टाकू शकतो. तर मी ही भाजी 2-3 वेळा खोलली आहे, चेक केली आहे, अजून भाजी आपली शिजली नाही आहे. पुन्हा आपण झाकण ह्याच्यावर ठेवूया. मीठ आधी टाकायचं नाही, नंतर टाकायचं, कारण ही भाजी थोडी आळते. तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा, मी पुन्हा खोलली आहे भाजी. भाजी आपली इथे तयार झाली आहे. आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकतोय आणि व्यवस्थित हे पाणी सगळं सुकवून घ्यायचं, कारण जास्त पाणी ठेवायचं नाही भाजीमध्ये. आणि आपलं बघा, नवलकुल छान शिजलं आहे. आता आपण इथे टाकतोय कोकणातलं खोबरं. तर भरपूर खोबरं मी इथे टाकते आहे. तुम्हाला जर आवडत असेल त्याच्यात तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. मी कोथिंबीर टाकली नाही आहे. आणि इथे बघा, आपली जी नवलकुलची भाजी आहे गड्ड्याची ती तयार झाली आहे. आता आपण इथून पुढे जी पानं राहिली आहेत त्याचीसुद्धा भाजी तयार करूया. तर पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि पानांचे सुद्धा देठ कडक होते ते मी काढून टाकली आहेत. आणि इथे बघा, पानं व्यवस्थित छान अशी मी कट करून घेतली आहेत. जशी आपण मुळ्याची भाजी कट करतो तशी ही भाजीसुद्धा आपण छान कट करून घेतली आहे. फक्त हिला मळायची नाही आपण. जसं आपण मुळा मीठ टाकून मळून पाणी काढून टाकतो तसं याचं पाणी नाही काढायचं, म्हणजे मग चव निघून जाणार. फोडणीमध्ये आपण मोहरी टाकली आहे, कांदा टाकला आहे, कांदा छान असा परतून घेतला आहे आपण बघा. ह्याच्यात आपण ओली मिरचीसुद्धा टाकतोय बघा. तर ओली मिरचीसुद्धा छान अशी परतून घेतली आहे आपण. आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत ती पानं. आणि पानंसुद्धा आपण फोडणीत छान परतून घेणार आहोत. आणि आपण डाळ जी भिजत ठेवलेली 2 तास, तर तीसुद्धा स्वच्छ अशी धुवून टाकतोय बघा आतमध्ये. आणि ह्या पानांची भाजीसुद्धा खूप छान चवीला लागते. तुम्ही पानं ही जेव्हा भाजी आणता तेव्हा फेकून देऊ नका. जर तुम्ही अशी सेपरेट भाजी केली ना तर ही भाजीसुद्धा खूप छान चवीला लागते. तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. ही भाजी वाफेवर सुद्धा शिजते.
पाणी टाकण्याची ह्याच्यात गरज नाही आहे, त्याच्यामुळे मी झाकून ठेवते. मी थोडीशी हळद टाकते, मीठ मी ह्याच्यातसुद्धा नंतरच टाकणार आहे, कारण ही भाजीसुद्धा कमी होते, आळते. त्याच्यामुळे मीठ नंतर टाका तुम्ही ह्याच्यामध्ये. तर आता आपण व्यवस्थित झाकण ठेवूया आणि हिला 5 मिनटं शिजू देऊया आपण. 5 ते 7 मिनटात ही भाजी तयार होते. तर इथे मी झाकण ठेवते, व्यवस्थित मिक्स करून आहे बघा. तर अशी आपली भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि झाकण ठेवलं आहे बघा. मी इथे थोड्या वेळाने मी 2 ते 3 वेळा खोलून बघितली आहे, कारण ही भाजी तळाला लागण्याची शक्यता आहे, कारण याच्यात जरा पण आपण पाणी नाही टाकलं आहे. इथे आपली भाजी तयार झाली आहे, त्याच्यामुळे आपण मीठ टाकतो आहे बघा. आणि आता मी इथे वरून खोबरंसुद्धा टाकणार आहे. ही भाजी चपाती आणि भाकरीबरोबर चवीला खूप छान लागते आणि अगदी मुळ्यासारखीच असते ही भाजी, पण ह्याचा एक वास असतो ना नवालकुलचा, तो छान असतो आणि ह्या पानांना जास्त येतो तो. तर तुम्ही ह्या पानांची भाजी नक्की करून बघा, चवीला किती छान लागते ती. धन्यवाद.